स्त्री पुरुष नातेसंबंध हा खरं तर अतिशय जवळचा पण तितकाच गुंतागुंतीचा विषय। आज घडीला अनेक तरुण नाटककार आपल्या नाटकातून स्त्री पुरुष नातेसंबंध उलगडण्याचा प्रयत्न करतात। नुकताच शिवाजी मंदिर येथे बोधी नाट्य महोत्सवाचा समारोप स्त्री पुरुष नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या एका नाटकाने झाला। सृजन मुंबई निर्मित चौकट। आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस नाहीये, तिसरा वाढदिवस। अगं म्हणूनच तर सो रोमॅन्टिक। बोल, काय बोलायचं होतं तुला? तसं बोलायचं काहीच नाहीये। नेहमीप्रमाणे आजही मी तुला गिफ्ट द्यायला विसरलो असंच वाटत असेल ना तुला? त्यात वाटायचं काय, सवय झाली आता सगळ्याची। अनु अनु अगं मला भीती वाटते ग। कदाचित तूही माझी साथ दिली नाहीस तर मी जी मांडणी करू पाहतोय ती पूर्ण नाही होऊ शकली तर मला मूल जन्माला नाही घालायचं। मला त्याला कोणतीही जात द्यायची नाहीये, ना तुझी ना माझी। एकीकडे बायकोला मूल हवंय तर नवऱ्याला नको, अशा परिस्थितीत त्यांच्या नात्यामध्ये निर्माण होणाऱ्या तणावाचे चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे। या नाटकाचे लेखन सांध्य यांचं असून मिलिंद इनामदार यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे। अक्षर कोठारी, पल्लवी वाघ, नेहा कुलकर्णी, नितीन माने यांसारख्या नवोदित कलाकारांनी यात मध्यवर्ती भूमिका साकारल्या। तू इतका वेळ शुद्धीत राहिल्याबद्दल मनापासून थँक्स। सगळं काही तुझ्यासाठी, एव्हरीथिंग फॉर यू। अंजुलता प्लीज, निदान आता तरी कादंबऱ्यांमधली वाक्य नको प्लीज। अगं मग बोल ना, जे बोलायचं ते काय ना, रबर जास्त ताणला की तो तुटतो। त्यामुळे प्लीज जे काय बोलायचं ते पटकन आणि स्पष्टपणे बोल। मला वाटतं अंजूर तुझ्यापेक्षा मला जास्त चांगलं माहिती आहे। रबर ताणल्यानंतर तुटतं आणि इजा दोन्ही बाजूच्यांना होते, कळलं? चौकट तोडण्याचा प्रयत्न करणारा अंजूर देशमुख पुरुष, स्त्री पुरुष संबंधांवरचं नाटक आहे आणि चौकट तोडायचा प्रयत्न एक पुरुष करतोय। त्याला मूल नकोय, कारण हे जे समाज व्यवस्था आहे या समाज व्यवस्थेमध्ये आपलं मूल जन्माला घालायचं नाही असं त्याचं मत आहे। आणि अनुला म्हणजे त्याच्या पत्नीला मात्र मूल हवं आहे। इथून त्यांचे वाद सुरू होतात। अगं मुद्दा माझ्या रागवण्याचा नाहीच आहे, मुद्दा हा आहे की तुला नैसर्गिकरित्याच ऐका व्हायचंय। आणि प्लीज प्रस्तावना नको, थेट मुद्द्याचं बोल। बघितलंस, रागवलास। मी काय तुला बातमी देते का रे? हा, अमुक इतक्या शब्दांमध्येच बोला, बाकीची जागा जाहिरातींसाठी राखीव। काय मुद्द्याचं बोल। नाटकाचा जो सेंटर पॉइंट आहे त्याच्यात एक प्रश्न लेखकाने विचारलाय किंवा तो त्या नाटकाचा नायक एक प्रश्न घेऊन अख्ख्या थ्रूआउट नाटकात वावरतोय। तर तो जो प्रश्न आहे तो प्रश्न मी जवळपास 500 ते 600 लोकांना, म्हणजे मुंबई बाहेर अगदी लोकल ट्रेनमध्ये सुद्धा मी प्रवास करताना शेजारच्या प्रवाशांना विचारत होतो त्या प्रश्नावर, त्यांची मतं जाणून घेतो। आणि त्या सगळ्या लोकांच्या रिॲक्शन्स, त्यांची जी मतं होती त्याचं एक कन्क्लुजन काढून किंवा त्याचं एक थोडंसं एक मटेरियल घेऊन मी हा विषय फुलवला होता। कुठल्याही स्त्रीला आई भावंसं वाटणं हेच मुळात नैसर्गिक आहे। आणि ते सुद्धा ती ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडते त्याच्यापासून आई होण्यासारखा तर आनंदच असू शकत नाही दुसऱ्या जगात। कारण ती ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडत असते ना, त्याच्यातले काही चांगले गुण आपल्या होणाऱ्या बाळात असावेत असं कुठेतरी तिला मनोमन वाटत असतं। आणि या सगळ्या गोष्टींना वैज्ञानिक आधार आहेत। मला नाही पटत हे सगळं। प्रॉब्लेम काय माहितीये का तुला? तुला ना बापच व्हावं असं वाटत नाही। नैतिकता अनैतिकता न मांडणारा पुरुष किंवा लैंगिकतेविषयीची ज्याची ही अशी मांडणी आहे या नाटकामध्ये, त्याच्याबद्दल सुरुवातीला असं वाटायचं की असं कोणी असू शकतं का या जगात। पण नंतर जसं जसं स्टडी वाढत गेली, कॅरेक्टरायझेशन सुरू झालं, त्याच्या विचारांची काय बॅकग्राऊंड असेल किंवा का त्याची मनस्थिती तशी झाली असेल, थोडंसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड, सोशल बॅकग्राऊंड, कल्चरल जे काही आहे आपल्या आज 2010 या वर्षामध्ये, त्याबद्दल अभ्यास करताना असं जाणवलं की नक्कीच असं असू शकतं। आणि असू शकतं की नाही याच्यापेक्षा महत्वाचं आहे की असलं कॅरेक्टर वास्तविकतेत असायला हवं। ऍक्च्युली काल रात्री तुझा फोन आल्यानंतर आहे ना मला परत झोपच नाही लागली। कधी एकदा सकाळ होते आणि मी तुझ्याकडे येते असं झालेलं। आफ्टर ऑल
यू वर डार्लिंग यार, तुला डोळे भरून बघायचं होतं बस. तुम्ही अखिल स्त्रिया कधीच थोडक्यात बोलू शकत नाही का ग? किती बोलतेस? खायला क्या बात आहे. जेंडर फॅक्टर न मानणारा चक्क अखिल स्त्री असा उल्लेख करतोय. नक्कीच काहीतरी बिनस. ओके टेल मी, व्हॉट्स रॉंग विथ यू? हा, चौकटीच्या बाहेरचं एक वेगळं विश्व दाखवण्याचा हा जो एक प्रयत्न आहे. बेसिकली ह्या नाटकामध्ये अनुभव करणं म्हणजे नाटकामध्ये काम करणं हा अनुभवच खूप वेगळा आहे. ही एक ऑर्डिनरी मुलगी आहे. जेव्हा चौकटी बाहेरचे विचार जगणं फार कठीण असतं. एखादी आयडिओलॉजी तुम्ही सांगता, पण ती जेव्हा प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये येते, त्या चार भिंतींच्या आतमध्ये ती येते, त्यावेळेला ती अनुभवणं, स्वतःवरती येणं हा एक खूप मोठा अनुभव आहे आणि तो आम्ही अनुभवतोय. आज मी जो निर्णय घेतलाय ना, त्या निर्णयामुळे तू आतून खूप अस्वस्थ झालायस. इनफॅक्ट तू जी लैंगिकतेविषयीची मांडणी करू पाहतोयस ना, त्या मांडणीलाच कुठेतरी आज माझ्या निर्णयामुळे धक्का लागलाय असं तुला मनोमन वाटतंय. अँड आय एम सॉरी. दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे. वेडी आहेस का तू? हे बघ, मी माझ्या लैंगिकतेविषयीच्या मांडणीवरती आजही तितकाच ठाम आहे. आणि तू जो निर्णय घेतला सर्वस्वी तुझा आहे. त्याच्याशी माझा काडीचा संबंध नाही, समजलं? मंजुषा ही बेसिकली आजच्या पिढीतली मुलगी आहे जी खूप बबली आहे, खूप ओपन माइंडेड आहे. ती का विवाहित पुरुषावरती प्रेम करते, अंजूरवरती प्रेम करते, पण हे प्लॅटोनिक लव्ह आहे, हे शारीरिक प्रेम नाहीये. तर ती त्याच्या विचारांवरती, त्याच्या बोलण्यावरती, तो जे आहे त्याच्यावरती ती प्रेम करते. पण कुठेतरी ह्या समाजाचे जे संस्कार आहेत ते तिच्यावरतीही झालेले आहेत. त्यामुळे ती अजूनही पूर्णपणे ओपन माइंडेड झाली नाही, जेवढे अंजूर आणि अनु हे जोडपं जे आहे ते झालेले आहेत. अनुचं काय ते मला माहिती नाही, पण तुला मात्र हे चांगलंच उमगलंय की जे काही घडतंय ना ते साफ चूक आहे. आणि म्हणूनच तिच्या निर्णयावर एवढा अस्वस्थ झालायस तू. समजा एक जोडपं आहे, अर्थात मी मानत नसलो तरी तू त्यांना अगदी नवरा बायको असं म्हणू शकतोस. तर त्यांच्यातील जी स्त्री आहे तिला आई व्हायचं, पण पुरुष मात्र यासाठी तयार नाहीये. बैस बैस, तू सुद्धा ऐक, बैस. तर मग ती स्त्री तिच्या मुलाच्या वेगळ्या बापाच्या निवडीचा निर्णय घेतला. आता तू मला सांग, त्या स्त्रीने घेतलेला हा निर्णय तू नैतिक म्हणशील की अनैतिक? सर्वसामान्यपणे स्त्री पुरुष नात्याकडे एका विशिष्ट चौकटीतून पाहिलं जातं. ही चौकट मोडणारं आणि स्त्री पुरुष संबंधाकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला लावणारं चौकट हे नाटक निश्चितच चौकडी बाहेरचं.